धन्यवाद मिस्टर योगी पाटील सर। सेमीफायनल नंबर 2 आणि या स्पर्धेत आपण जर विचार केला तर या स्पर्धेतील अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत। खूप चांगलं प्रेम मिळालं या स्पर्धेमध्ये। सर्वच क्रिकेटर्सनं खूप चांगलं योगदान आतापर्यंत सर्व खेळाडूंनी दिलं आणि आपण पाहतोय की काल असोसिएशनच्या व्यतिरिक्त जो आपण पूल पाहिला त्याच्यामध्ये वेहेले मानकोली संघाने फायनल मध्ये प्रवेश मिळवला। दिनेश भांबरे सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। सिंगल हँडेडली मॅचेस कव्हर केलेत आणि आमचे 7 स्टार अजित पाटील, रामकृष्ण काकडे, कैलास पाटील यांनी देखील अतिशय सुंदर पंचांची भूमिका सांभाळली। काल लखन पाटील, अनंता केने, अक्षय थेटे, मोरेश्वर सुतार, दैवत वेलेकर यांनी देखील पंचांची भूमिका या स्पर्धेसाठी साकारली। सेमीफायनल नंबर 2 आणि आता इथे सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे। लारा आणि त्याच्या सोबतीला विजय। षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ होईल गोलंदाज अक्षय थेटे। एक मात्र असा गोलंदाज या स्पर्धेमध्ये जो इकॉनॉमिकल राहिला, ज्यानं फक्त सिंगल डिजिट मध्ये रन्स खर्च केल्यात। एकही त्याची ओव्हर आठवत नाही आजच्या 3 मॅचेस मध्ये की त्यानं 10हून जास्त रन्स दिलेत। लारा पहिल्या सामन्याचा हिरो आणि एका बाजूला विजय केने दुसऱ्या सामन्याचा हिरो। पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बापगाव देवरुंग आणि त्यांच्या विरोधात विहान एंटरप्राइजेस नांदकर पीसे ओव्हर द विकेट। ओहो, अक्षयचा पहिलाच बॉल अधिक वेगाने हाताळला परंतु लेग स्टंपला मिस करणार होता। पंचांचा इशारा वाईट बॉल। अवंतर धावेनिशी सुरुवात करत असताना आपल्या षटकाला वेगवान चेंडू। इथे देखील कीपर कडने मिस्टेक झाली आहे, बॉल मागे येतोय पण पंचांचा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा। तीन धावा, एकही लीगल चेंडू न हाताळता 3 धावा। पहिल्यांदा असं घडलंय थेटेच्या ओव्हर मध्ये, कारण या अगोदरच्या दोन्ही मॅचेस मध्ये त्यानं 2 ते 3 धावा खर्च केल्या आणि एक व्हाईट बॉल। परंतु येथे असं वाटतेला की आता दृश्य लागली की काय अक्षय थेटेच्या गोलंदाजीला। 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि एकही लीगल बॉल आलेला नाहीये। हो, यावेळेला पुन्हा एकदा स्वीप करायचं होतं। लेग स्टंपच्या दिशेने येणारा बॉल आणि अधिक वेगानं खांद्याचा खूप चांगला वापर करतोय सध्या। ताकदीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय ते। लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली आहे। ओ, आणखी एक एन स्विंगर, एन कटर, अतिशय सुंदर चेंडू। हा देखील बॉल येतोय डॉट। आता मात्र चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना लाईन अँड लेंथ अतिशय सुंदर आता आपल्याला बघायला मिळते। पुढचा बॉल अक्षय थेटेचा, यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट केलाय। जबरदस्त प्रहार, बॉल मात्र गॅप मधून सीमारेषे लगत। चौकार आहे की नाही आता ते अंपायर सांगतील आम्हाला, चेक केलं जात आहे। दोन धावा पळून पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता पुढे सरकत असताना 7 वर
चांगला फटका होता, स्क्वेअर ऑफ द विकेट. अतिशय सुंदर हा फटका सजवला होता लारानं. लारा तसाही बॉलच्या मेरिटवर खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला पूल केला. प्रॉपरली एलिव्हेशन मिळालं नाहीये, फक्त एकच धाव. 4 ओव्हरची ही मॅच आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये तर येथून मी म्हणेल किमान 50 ते 55 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल बापगाव देवरुंग या संघाला. थोडासा सलामीच्या जोडीमध्ये आता बदल करण्यात आला. बलवंत सातत्याने ओपनिंग करण्यासाठी येत होता, परंतु आता त्याला थांबवलंय. हो, यावेळेला लाईक ग्लान्स करायचं होतं, फक्त दिशा दाखवली आहे. विजय ज्यांना पहिल्या या अगोदरच्या मॅच मध्ये मनोज घाटाल सारख्या वेगवान गोलंदाजासमोर लागोपाठ 4 षटकार लगावले होते आणि इथे धावसंख्या आता 9 झाली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल मिड ऑफ. लॉंग ऑफचा फिल्डर आता वर घेतला. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल लारा समोर. अतिशय सुंदर प्रहार बघायला मिळाला. हुक करत असताना चेंडूला सरळ भिरकावून दिल्या स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 6 धावांकरिता पहिला षटकार या डावामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 15 बिनगडी बाद. पंधरा धावा धावफलकावरती लागलेत आणि इथून आता चांगली सुरुवात बापगाव देवरुंग या संघासाठी फलंदाज लाराच्या माध्यमातून आता मिळवली आहे. शुभम येतोय. दुसरं षटक शुभमचं. यावेळेला हा देखील चेंडू पूल करायचा होता. 1 धाव इथे मिळाली आहे. 1च धाव मिळेल. आउटफील्ड मध्ये विनय असेल, मानव असेल, चांगले क्षेत्ररक्षक आहेत. सध्या आपण नानकर पीसी संघाचा विचार केला तर, आणि फिल्डिंग अत्यंत महत्वाचा भाग राहिला क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्हाला क्षेत्ररक्षण नेहमीच चांगलं करावं लागेल. तुमची बॅटिंग, तुमची बॉलिंग आणि त्या सोबतीला तुमची फिल्डिंग, तिन्ही डिपार्टमेंट मध्ये ज्या वेळेला तुम्ही चांगली कामगिरी कराल त्याच वेळेला तुम्ही सक्सेस व्हाल आणि चॅम्पियन शिप पटकावाल. यावेळेला पुन्हा एकदा फेकून दिल्या बॉलला. चाबुक शॉट लाराच्या बॅट मधून. षटकार. हे बघूया रिप्ले मध्ये. लाराने मारा देख घुमा के. दुसरा सिक्सर या डावामध्ये लाराच्या बॅट मधून बघायला मिळाला. सेमीफायनल नंबर 2, दुसरा सेमीफायनलचा सामना. जो जिंकेल तो 7 स्टार प्रेझेंट रबर बॉल टुर्नामेंटच्या फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. अधिक वेगानं हा बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा चांगला फटका. प्रॉपरली एक्झिक्यूट करता आलं नाही, परंतु इथे आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण चांगले बघायला मिळालं, जेथे 1 धाव घेण्याची संधी होती आणि एका धाव्याने आता स्कोर पुढे गेलेला आहे 22 या आकड्यावरती. वेहले मानकोली हा संघ फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपल्याला बघायला मिळाला. कालचा दिवस या संघाने गाजवला. दीपेश माली, विजेंद्र पाटील, विनीत माली, जबरदस्त खेळ या सर्वच खेळाडूंचा पाहायला मिळाला. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर यॉर्क टाकण्याचा प्रयत्न होता. परफेक्टली यॉर्कर नव्हता, परंतु इथे बॅकलिफ्टला मात्र वर करू दिलेला नाहीये. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं, नदी किनारी खरं तर वसलेलं हे गाव आहे नानकर. आणि या नानकर गावातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपण आहोत. फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा ह्या
मैदानावर भरवल्या जातात. फॉलो करण्यात आल्या फलंदाजाला. थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. धावबादची संधी होती तेथे मात्र स्वतःला थांबवलं शॉट दरम्यानच्या फिल्डर पियुषनं. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे गेलेला आहे 24 वर. पंचवीस धावा आहेत स्कोर कार्डवर. Swing and a miss. Beautiful ball, beautiful delivery from Shubham उर्फ सोनू. डॉट बॉल आणि याचबरोबर दुसरं षटक देखील समाप्तीच्या दिशेवर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 25. चांगला पलटवार जरूर शुभमच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. पियुष गोलंदाजी करण्यासाठी येतोय. फर्स्ट ओव्हरमध्ये अक्षयनं 15 धावा खर्च केल्या होत्या. 10 रन्स शुभमनं खर्च केल्या. 25 धावा. दोन षटकांच्या अखेरीस तुम्ही स्कोर कार्ड वरती सध्या बघतायत. सेमीफायनलचा सामना सुरू आहे. जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. यावेळेला जबरदस्त बॉल ऑप्शनच्या बाहेरून सरळ विकेट कीपर कडे निघून जातोय. बघा आपण बऱ्याचदा असं बघितलंय ना की ज्या वेळेला लेफ्ट आर्मवर गोलंदाजी करतो त्यावेळेला उजव्या त्याच्या फलंदाजासाठी त्याचे बॉल नॅचरली बाहेर निघतात. परंतु पियुष तसं नाहीये. राऊंड द विकेटने येतोय आणि आतमध्ये बॉल आणण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला लोव फुल टॉस. विकेटची संधी आहे. बॉल हवेत आणि झेल पकडलाय आदित्यनं. फलंदाज बाद. पियुष पुन्हा एकदा फुल टॉस. बॉल ड्राइव्ह करण्यात आल्या. बलवंत दलवी नवीन फलंदाज. लॉंग ऑफ कडे बॉल येतोय. क्षेत्ररक्षण चांगले पाहायला मिळालं. फक्त मिळेल एकच धाव. विनय तेथे सज्ज होता आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला धावफलकावरती 26 धावा आपल्याला बघायला मिळतात. फर्स्ट ओव्हर मध्ये फार वेगानं रन्स आल्या होत्या परंतु त्यानंतर मात्र फलंदाज थोडेसे चाचपलताना दिसलेत. शुभमनं इकॉनॉमिकल ओव्हर हाताळली आणि त्याच्यानंतर आता पियुष देखील चांगली गोलंदाजी करतोय. एक सफलताही त्याला मिळाली आहे. ओ यावेळेला लोवर फुल टॉस इन स्टाईल. जॉर्ज बेली. विजय केनेनं षटकार ठोकला. स्वीप केला. स्लॉक स्वीप. बॉल आउट टॉप पार. सिक्सर. लोवर फुल टॉस बॉल बॉडी डाऊन करत असताना स्वतःला या ठिकाणी पोझिशन मध्ये आणत असताना विजयनं हा षटकार या ठिकाणी सादर केला. या फटक्याची नितांत गरज होती. दबाव वाढत होता. 32 धावा आता स्कोर कार्ड वरती लागल्यात. 32 ला 1. ओव्हर नंबर 3. षटक क्रमांक 3 येथे मार्गस्थ. सक्सेसफुली स्पर्धा यशस्वी स्पर्धा आपण सध्या पाहतोय 7 स्टार च्या वतीनं. हो इथे अधिक वेगाने क्विकर वन फास्टर वन. फलंदाज या चेंडूसाठी रेडी नव्हता. हे बदल असणं गरजेचे आहेत. या अगोदरचा बॉल आपण पाहिला यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न जो ते फुल टॉस मिळाला आणि हा बॉल हार्ड लेंथला हिट करत असताना शरीर भेदी हा चेंडू आपण बघितला. येतोय डॉट बॉल.
32 रन्स. पुन्हा एकदा पुढे टाकल्या पुढच्या लेंथवर. लाऊडली अपील करण्यात आली होती परंतु लेग बिफोर विकेट नाहीये या स्पर्धेमध्ये. लेग बाईचा इशारा जरूर केला म्हणजे मला वाटतं झेलसाठी अपील होती. यस, परंतु तो पायाला लागून बॉल आला होता आणि याचबरोबर तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 33 धावा, 33 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचं षटक. पहिलाच बॉल यावेळेला बॅटची आतली कडा बॉल मागे येतोय लॉंग स्टॉपला. क्षेत्ररक्षक तेथे आहेत उपस्थित. एक धाव मात्र सहजगत्या मिळेल. सिंगल्सने आता इथून काम चालणार नाहीये. एक चांगलं आव्हान समोर ठेवायचं असेल नांदकर पीसीच्या तर मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. मानव म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी आला. पुन्हा एकदा स्कोअर ऑफ द विकेट कट करायचं होतं. खराब क्षेत्ररक्षण. थर्ड मॅनला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आउटसाइड एज पॅटची बाहेरील कडा घेत असताना बॉल सरळ लॉंग स्टॉप. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. शफल होऊन खेळायचं होतं. ऑफस्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. विकेटच्या वरनं बॉल निघून गेला. विजयने या मॅच मध्ये 2 षटकार जरूर लगावलेत. 1 षटकार 1 चौकार जरूर लगावला परंतु आणखी असे मोठे फटके आता त्याच्याकडून अपेक्षित असतील. फुल टॉस. हा चेंडू खराब होता. या चेंडूवर जास्तीत जास्त धावा येणं गरजेच्या होत्या परंतु इथे खेळायचं होतं. ऑन साईडला बॉल आला एक्स्ट्रा कव्हरला. त्याच्यावरती 2 धावा मात्र फलंदाजांना मिळत आहेत. वेले मानकोली टीम आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर आता आपण मैदानावर रिपोर्टिंग करायची आहे कारण सेमी फायनल नंबर 2 सुरू आहे. चालू सामन्यातील विजेता संघ थेट फायनलला पोहोचेल आणि तो वेहेले मानकोली संघाच्या विरोधात खेळेल 7 स्टार प्रेझेंट रबर बॉल ट्रॉफी 2025 मध्ये. सातही आमचे सितारे 7 स्टार. त्यांची मेहनत आज या स्पर्धेच्या सक्सेस मागे आपल्याला बघायला मिळाली आहे. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला होता. जवळपास अक्षय तेथे फर्स्ट स्लिप पर्यंत गेला होता झेल पकडण्यासाठी. 1च धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना आता 40च्या वर धावा स्कोर कार्ड वरती लागतात. 41 आणि आता शेवटचा बॉल असेल या डावामधील. बलवन प्रयत्न करेल एखादा मोठा फटका खेळून मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा आणि इथून आता जरूर प्रयत्न असेल मानव मात्रेचा की हाही चेंडू कुठेतरी कमीत कमी धावांसाठी असावा. टप्प्याचा बॉल हुक केलाय. प्रॉपरली एक्झिक्यूट करता आलं नाहीये. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तर इथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबादची संधी तेथे होते आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेल्या.
2 धावा शेवटच्या बॉलवर आपल्याला बघायला मिळाल्या आणि टार्गेट आता इथे असेल एकूण 44 धावसंख्येचं 43 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. 43 रन्स ऑन बोर्ड अँड 44 रन टू विन. फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 44 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल या ठिकाणी नानकर पीसीआर संघाला. सेकंड इनिंग आता सुरू होते आणि पुन्हा एकदा आवाज तुमच्या सोबत जोडला जाईल योगी पाटील सरांचा. धन्यवाद समीर ठाकरे. चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येऊ शकणार नाही, कारण 18 चेंडूमध्ये विजयासाठी 44 धावांचं लक्ष्य उभारलाय. पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरुंग या संघाने विहाने एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नानकर पीसी संघाच्या विरोधात सलामी जोडी अक्षय थेटे त्याच्या सोबतीला साहिल पाटील. थोडंसं आपण पाहिलं तर सलामी वीरांमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतोय, कारण या अगोदर अक्षय थेटेच्या सोबतीला विनय पाटीलला पाठवलं होतं. आता मात्र विनय पाटीलच्या जागेवरती साहिल पाटीलला मात्र प्रमोशन दिलं गेलं. हा प्लॅन कितपत योग्य आहे येणाऱ्या क्षणामध्ये कदाचित पाहायला मिळू शकेल. षटकाला सुरुवात करेल गोलंदाज सुनील पाटील. लहान मूर्ती आहे सुनीलची, परंतु कीर्ती खूपच महान आहे त्या खेळाडूच्या नावावरती. स्ट्राईकला असेल अक्षय, नॉन स्ट्राईकला पाहू शकाल साहिल. सुनील सुरुवात करतोय. पहिला चेंडू रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अगदी पॉइंटला डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. एका धाबेवरती समाधानी राहावं लागेल. आमचे सहकारी को कमिटी मेंबर बारामजी मेहर यांचं पुन्हा शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. या स्पर्धेतील सेकंड लास्ट मॅच, सेकंड सेमीफायनल, जो जिंकेल तो मानकुली वेहले संघाच्या विरोधात अंतिम सामन्यामध्ये खेळणार आहे. विनंती करतो की आपण पोहोचला असाल तर कमिटीशी त्वरित संपर्क साधा. फुलटॉ चेंडू हवेत केला शालिक लॉंग ऑन वरती, वॉटर शतरक्षण. मला अजूनही आठवतोय की शालिकचं एक वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर किमान आपल्या संघासाठी फिल्डिंगच्या जोरावरती किमान 4-5 धाबा तो वाचत असतो. मला एक स्पर्धा आठवते की छत्रपती शिवाजी महाराज बापगाव या ठिकाणी शालिकने काय तो परफॉर्मन्स केला होता. तो चित्र माझ्या डोळ्यासमोर अजूनही आहे. स्वतः दुखापतग्रस्त झाला, परंतु आपल्या टीमसाठी त्याने खूपच प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नामध्ये अखेर ती स्पर्धा मात्र त्या संघाने जिंकली होती. सुनील पुन्हा एकदा हो स्कूप करण्याचा प्रयत्न, पाटील स्वीप. आय थिंक चलो बॅट मध्ये कुठला करेक्शन नाही हो. डार्गेट की हा मोमेंट असेल का कलाटणी देणारा या सामन्याला, कारण अक्षय थेटे मात्र या ठिकाणी बाद झालाय. बलवंत दलवीचा डार्क हिट, फलंदाज झाला हिट. पहिला धक्का लागत असताना टीम विहान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नानकर पीसी संघाला आज दिवसभर अक्षय थेटेने बॅटच्या स्वरूपात धाबा जोडल्या, परंतु महत्वाच्या सामन्यामध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये कुठल्याही प्रकारचं मोठं योगदान तो देऊ शकला नाहीये. दोन्ही आकड्यावरती या संघाला धक्का लागला गेला आणि जसा अक्षय थेटे बाद झाला, मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सेलिब्रेशन पाहायला मिळाला. खूप मोठी विकेट्स प्राप्त केली आपल्या टीमसाठी. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज येतीन आलाय, मॅनपूर ऑफ नानकर. याच मैदानावरती सातत्याने येतीन सराव करत असतो. हो पहिल्या चेंडूवरती बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू हाताळले गेले आणि त्याला मात्र पाठवला प्लॉट मध्ये स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. येतीनचा मलाही खेळ अजूनही आठवतो, कारण यापूर्वी येतीन आपण विचार केला तर आय थिंक ज्युनियर संघामध्ये खेळत असताना त्याने अनेक आपल्या नावावरती रेकॉर्ड्स प्रस्थापित केले, परंतु जसा येतील गावदेवी स्पोर्ट नानकर संघामध्ये त्याचं आय थिंक येणं
मी तर म्हणतो की येतींसाठी चांगलं देणं झालं आणि तोच कॉन्फिडन्स आता मात्र या ठिकाणी खेळ साकारतोय. पहा पहिल्या चेंडूचा त्यांनी सामना केला आणि पहिल्या चेंडूवरती खेळत असताना मात्र त्यांनी षटकारानं आपल्या डावाला सुरुवात केली. हा कॉन्फिडन्स येतींचा आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. हो चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पडल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेने चेंडू निघून गेला उजव्या स्टेजच्या बाहेर. त्याचमुळे पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा आपल्याला पाहायला अतिरिक्त चेंडू हाताळणी केली सुनील पाटीलनं. वाईटची धाव तिथे त्यांनी खर्च केली एक्स्ट्राच्या स्वरूपात. सिंगलच्या मदतीने संघटित धावसंख्या 9-1 सध्या आपण परिस्थिती पाहतोय. कारण लक्ष आपण जर पाहिलं तर एकूण टार्गेट या ठिकाणी पाहिलं तर 44 धावांचं लक्ष या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. जी सुरुवात मिळणं गरजेची होती ती सुरुवात आय थिंक सुनील पाटीलच्या वतीने पाहायला मिळाली. परंतु एक षटकार या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मनामध्ये थोडीशी खंत पाहायला मिळाली. पुन्हा फटका हवेत केला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे असं वाटलं की एक क्षण विजय केने झेल पर्यंत पोहोचेल. परंतु वन बाउन्स वरती त्यांनी चेंडूला फील्ड केला आणि अखेर फलंदाजाला संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्याची. ऑन साईडला पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ओंकार दलवी आहे. डीप स्क्वेअर लेगकडे पाहिलं तर आय थिंक लाराला तुम्ही पाहू शकाल. काऊ कॉर्नर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये विजय केने आहे. स्टेट लॉंग ऑनला शालिक आहे. डीप लॉंग ऑफचा विचार केला तर त्या ठिकाणी आदित्य आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला तुषार भंडारी. डीप पॉइंटला एक फिल्डर तैनात अशी व्यूहरचना आपण पाहतोय. ओ खराब चेंडू फुल टॉस होता परंतु त्याच्यावरती कुठेतरी मिस्टानिक स्ट्रोक चेंडू सरळ चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लॉंग लेगच्या मध्ये. ओंकारच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावतोय आणि अखेर पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या 1 गडी बाद 12. अजून विजयासाठी आपण विचार केला तर 12 चेंडूमध्ये अजूनही इथून 36 धाबा जोडायचे आहेत टीम विहान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नांदकर पीसीए संघाला. आय थिंक 18 चेंडूमध्ये या धावा जोडायचे आहेत कारण हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा आहे. यस 18 चेंडू 32 ची गरज. पहिल्या षटकामध्ये एक्झॅक्टली 12 धावा धाफलक्यामध्ये पाहायला आपल्याला. सेमीफायनल मॅच क्रमांक 2 मानकोली वेहेले संघ इथे पोहोचला असेल. संघनायक किंवा एखादा प्रतिनिधी आपणास विनंती करतो की त्वरित आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा कारण जसा हा सामना संपन्न होईल आपण लगेचच या स्पर्धेतील अंतिम सामन्याला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विजय केने. एक प्रॉपर अष्टपैलू खेळाडू. हो फटका हवेत खेळलाय. झेल होणार का दाट शक्यता आहे परंतु सेफ लँडिंग. सुनील पाटील शालिकनं मात्र त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या अवकाशाच्या बाहेर सेफ लँडिंग चेंडू झालाय. परंतु सुरुवात विजयने चांगल्या प्रमाणे केली. असं वाटलं होतं की कदाचित आज झेल होईल परंतु कुठेतरी नशिबाची साथ मिळाली साहिल पाटीलला आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं आय थिंक स्ट्रायकिंग एंडला येती नव्हता त्याच्या बॅटमधून निघाला या 2 धावा 14 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून मोठ्या पटक्यांपासून जर फलंदाजाला शांत ठेवलं तर मात्र हा सामना कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या ओव्हरपर्यंत एक वेगळी रंगत निर्माण करू शकेल. हो चांगला स्ट्रोक त्यानंतर पाहू शकेल चांगलं क्षेत्ररक्षण ओंकार दलवीकडून पाहतोय परंतु बॅक टू बॅक दुसरी सिंगल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. येथील जबरदस्त टेक्निकच्या स्वरूपात मात्र तिथे खेळ सादर करतोय. छोट्या बॅकलिपनं मात्र धावा जोडण्याचा प्रयत्न करतोय कारण त्याला माहिती आहे की इथून जर प्रत्येक पर ओव्हरमध्ये एक जरी आपण हिट लावला तरी सुद्धा त्या धावसंख्येपर्यंत आपण पोहोचू शकतो. त्या अनुषंगाने मात्र कामगिरी करतोय. हो शॉर्ट मिड विकेटला एक फिल्डर तैनात केलाय. त्या अनुषंगाने सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. एक वेगळी रणनीती गोलंदाज विजय केनेची आपण पाहतोय. 1 धावच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहू शकाल 17 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यात एखादी मोठी विकेट्स इथे जर प्राप्त केली तर आय थिंक या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पाटील डेव्हलपर्स बाबूगाव देवरू संघ कमबॅक करू शकतोय. पुन्हा इनरिच पुन्हा पाहू शकाल अगदी शॉर्ट स्क्वेअर लेकडे आता मात्र त्या ठिकाणी चेंडू वाटचाल करतोय. पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला क्रिकेट सध्या दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनलची मॅच दोन्ही टीमच्या खेळाडूंवरती दडपण पाहायला मिळतोय प्रेशर पाहायला मिळतोय कारण हा मोठा सामना आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो किमान या स्पर्धेतून एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये थाटामाटाने घेऊन जाणार. मग तो संघ कोणता असेल विहान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नांदकर पीसे की पाटील डेव्हलपर्स बापगाव की देवरुंग. डॉट बॉल
हो, अजून एक चांगल्या चेंडूची फेकी, थोडस लवकर फटका मात्र त्याकडे पीक केला. हो हो, जिथे पाणी साचलंय तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा स्लिप झाला, परंतु शेवटच्या चेंडूवरती लेगबायच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी फक्त एकच धाव, 2 धाबा तिथे पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाबणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या 1 गडी बाद 18. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 18, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 26 धाबांची आवश्यकता. लक्ष आहे 44 धाबांचं. म्हणजे या षटकामध्ये पाहिले तर अप्रतिम गोलंदाजी विजय केणेकडून पाहायला मिळाली. अतिशय सुंदर कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळाली. जी अपेक्षा त्यांच्या संघनायकाला, त्यांच्या पाठीराखांना विजय केणेकडून होती, त्या अपेक्षापूर्वक खेळ त्याने मात्र इथे सादर केला आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज ओमकार दलवी. इनफॉर्म गोलंदाज असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या सत्रामध्ये ओमकारच्या नावावरती टेनिस क्रिकेटमध्ये सलग 6 चेंडूवरती 6 चौकार मारण्याचा विक्रम सुद्धा त्यांनी आपल्या स्वतःच्या नावावरती प्रस्थापित केला. 12 मध्ये 26 ची गरज आहे. टार्गेट 44 धावांचं आहे. थोडंसं करेक्शन आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या. 20 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 12 मध्ये 24 ची आता गरज आहे. येस, तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय ओमकार दलवी आणि त्याला सामोरं जाईल फलंदाज साहिल पाटील. पलटो चेंडू सरळ बॅटर लॉप करायचा प्रयत्न, लॉंग ऑन वरती मात्र शालिका आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण दुहेरीचा प्रयत्न होतोय, परंतु कुठेतरी येतींना मात्र त्या ठिकाणी ही दुसरी धाव नाकारली. कारण या दुहेरीमध्ये आय थिंक रिक्स होती, कदाचित फलंदाज सुद्धा बाद होऊ शकला असतात. त्यामुळे मात्र एका धावेवरती समाधानी राहणं त्या ठिकाणी पसंती केलं. समाधानी राहणं जीवनामध्ये चांगलं ठरू शकतोय. ओ दांडी गोल, परफेक्टली यॉर्कर, आणि त्या ठिकाणी यॉर्करला सन्मान देऊ शकला नाही फलंदाज येतीन. आणि दुसरा धक्का लागत असताना टीम वियान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नानकर पीसे संघाला सुरुवात येतीन षटकारानं आपल्या डावाची केली असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी मॅच विनिंग केली त्याच्याकडून पाहायला मिळू शकेल, परंतु कुठेतरी जो अडथळा होता तो मात्र दूर केला गोलंदाज ओमकार दलवीनं. आज ओमकारची गोलंदाजी जर पाहिली तर एक्झॅक्टली विकेट टेकर म्हणून तो उदयास आलाय. आणि जसा येतीन बाद झाला तसा मैदानाच्या आतमध्ये विनय पाटील हा बॅटर आतमध्ये आला. रिप्ले मध्ये पाहू शकाल तिन्ही एष्टा मात्र तिथे दाखवल्या गेल्या. म्हणतात ना, घराचा दरवाजा उघडा असेल तर त्या घरामध्ये चोरी होत असते. त्या अनुषयाकडे मात्र या ठिकाणी यतीने तिन्ही एष्टा दाखवल्या. त्या एष्टा मात्र दाखवल्या गोलंदाज ओमकार दलवीनं. 21 धाबा धावफलकावरती आता पाहायला मिळत आहेत. अजूनही 23 धाबांची गरज. हो, खराब चेंडू, आणि चेंडू सरळ चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा नो बॉलचा इशारा, विथ चौकार, फायफर. आणि हा फायफर आता मात्र कुठेतरी टेन्स देणारा चेंडू ठरू शकेल.
कारण चांगल्या पद्धतीने खेळ सुरू होता, अतिशय चांगल्या प्रमाणे गोलंदाज ओमकार दलवी रिदम मध्ये होता, म्हणतात ना अति शहाणा त्याचा बैल रिकामा, अशा प्रमाणे ही दृश्य इथे मात्र पाहायला मिळाली. तुम्ही नो बॉल सुद्धा टाकला, त्याच्यावरती 4 धावा सुद्धा अतिरिक्त खर्च केल्या आणि पुढील चेंडू आता मात्र फिरिट, त्याच्यावरती येणार का मोठा हिट. ओपनिंग ऑफ द रिक्स, विनय पाटील इज ऑन फायर. मनगडी फटक्याचा केला वापर आणि चेंडूने केला हवाई सफर. आणि आता मात्र विजयाकडे वाटचाल करत असताना विहान इंटरवाजेस गावदेवी स्पोर्ट नांदकर पीचे संघ, कारण एका चेंडूवरतीच ओमकार दलवीने धावा खर्च केल्या 11. या षटकाराच्या साहाय्याने धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. एकूण आपण विचार केला तर 32 ला 2 विजयासाठी आता मात्र फक्त 12 धावांची गरज. जबरदस्त मात्र या ठिकाणी सामना सुरू होता, परंतु कुठेतरी या षटकामध्ये चुका ओमकार दलवीकडून पाहायला आपल्याला. आणि कारण क्रिकेटचा खेळ पाहिलं तर एक छोटी छोटी चूक आपल्या संघाला मागात पडू शकते आणि ती चूक ओमकार दलवीने केली आणि त्या चुकीचा मात्र कुठेतरी भुर्दंड भोगावा लागतोय टीम पाटील डेव्हलपर्स बापगाव आणि देवरुंग या संघाला. या हंगामाचा विचार केला तर मात्र विनय पाटील, साहिल पाटील यांनी मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे खेळ साकार केला. येणाऱ्या बॅटरमध्ये मानव मात्रचं येणं बाकी, पियुष येणं बाकी, सोनूचं येणं बाकी. बॅटिंग ऑर्डर खूपच लॉंग आहे, परंतु इथे आता कुठेतरी विकेटची आवश्यकता टीम पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरुंग या संघाला. विकेट येणार का? लो फुलटो चेंडू बॅटचा आपण जर पाहतोय टोला चेंडू स्पर्श झाला, चेंडू झाला सरळ स्क्वेअर लेकडे. सुनील पाटील चेंडूवरती वेगानं पोहोचतोय, सिंगल धाव कंप्लीट झाली. सिंगल वरती समाधानी, कारण विनेला माहिती आहे की इथून आपण सिंगल डबल जरी धावा जोडत राहिलो तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकतोय आणि त्या अनुषंगानं कुठले रिस्क घेण्यामध्ये तो मात्र त्या ठिकाणी जास्त धावफल करत नाहीये. 33 धावा धावफलकावरती, 11 धाबींची गरज. चेंडू शिल्लक 8 मध्ये 11, 8 चेंडू शिल्लक, 11 धावा जोडायच्या आहेत. 8 चेंडू मध्ये जोडल्या जातील का? हो, चांगला चेंडू परफेक्टली अडकले. इष्टाच्या रोखोड चेंडू हाताला गेला. इष्टाच्या पाठीमागे बलबनचं जबरदस्त कलेक्शन. हा चेंडू आता मात्र फार डिडायक ठरू शकेल, कारण 7 मध्ये आता विजयासाठी 8 धाबांची गरज. इथे एकही धाव जर ओमकारने खर्च केली नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये कदाचित या मॅचमध्ये रंगत वाढू शकेल. परंतु या चेंडूवरती जर साहिल पाटीलने एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये तो यशस्वी झाला तर मात्र फायनलमध्ये जाण्यापासून कोणी या संघाला वाचू शकणार नाहीये. म्हणजे या चेंडूमध्ये काय दडलंय, या चेंडूचा सस्पेन्स काय आहे. फलंदाज साहिल पाटील हो ऑन साईडला टर्न केला, चेंडू चालला अगदी अलॉंग द कार्पेट मिड विकेटला. आय थिंक काऊ कोणाच्या क्षेत्राच्या वेगाने आलाय. दुहेरीचा प्रयत्न रॉंग ऑन पैकी 2 धावा कंप्लीट आणि ऐकेल आता बॉल टू रन इक्वेशन. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 9 धाबींची गरज. 6 चेंडू मध्ये 9 धाबींची गरज. शेवटचा षटक शिल्लक. जिंकेल कोण? पाटील डेव्हलपर्स बापगाव की देवरुंग की या ठिकाणी विहान एंटरप्राइजेस देवरुंग, आय थिंक नांदकर की पिसे. जबरदस्त मॅच, सेमीफायनलची मॅच. काल सुद्धा सेमीफायनलची लढत अशाच प्रमाणे रंगली होती, प्रेक्षकांना हवीशी वाटणारी. वेहले मानकुली विपक्ष निंबवली वाशेर आणि त्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये निंबवली वाशेर संघ पराभूत झाला. परंतु आज कोणता संघ पराभूत होणार, कोणता संघ अंतिम फेरी गाठणार? 6 चेंडू मध्ये 9 धाबांचं संरक्षण. शालिक भुईर आता मात्र या ठिकाणी जबाबदारी स्वीकारतोय. ऑप्शनला आपण जर पाहिले तर त्यांच्याकडे तुषार भंडारी सुद्धा होता, तो सुद्धा चांगल्या प्रमाणे गोलंदाजी करू शकतोय. बलवंत दलवी सुद्धा एक प्रॉपर गोलंदाज आहे, परंतु शालिक भोईरवरती संघनायकाने विश्वास दाखवलाय. तो विश्वास इथे मात्र सार्थ ठरवणार का? लारा वारंवार शालिकला मात्र कानमंत्र देतोय. एक्झॅक्टली विनय पाटीलच्या विरोधात, साहिल पाटीलच्या विरोधात कुठली लेन तुला ठेवायची आहे, कुठली लाईन तुला मात्र तिथे मेंटेन करायची आहे. 6 मध्ये 9 धावा इथे कशा आपण वाचू शकतोय त्याकडे मात्र सर्व लक्ष, सर्वांची नजरा आज बाहुबली हनुमानला सुद्धा आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. परंतु हनुमानला आज बॅटिंग मध्ये किंवा बॉलिंग मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहिले नाहीये, परंतु आज संघाचं प्रतिनिधित्व करतोय. ही खूप मोठी बाब आहे, कारण एक लेजेंडरी आहे. देवरुंग संघाचा विचार केला तर एक अनुभवी खेळाडू आहे. शालिक रावतो विकेट मारा करतोय. पहिला चेंडू दूर ओढून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला सरळ लॉंग आपला डेप मध्ये शतरक्षक विजय केने आहे. आणि पहा चेंडू मात्र जिथे पाणी साचलाय तिथे स्टॉप झाला आणि त्याच वेळेला फलंदाजाला संधी मिळाली सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्यासाठी. 5 मध्ये आता 7 धाबांची गरज. चेसिंग कंपल्सरी असणारी ही स्पर्धा.
7 स्टार रबर बॉल ट्रॉफी 2025 7 स्टार ग्रुपच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांना भेटीस. शालिक पुन्हा एकदा समोर जाईल विनय पाटील. ओहो डॉट डिलिव्हरी, प्रत्येक डॉट चेंडू विजयाच्या आशा पल्लवित करेल. पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरुंग संघाच्या सर्व पाठीराख्यांच्या, परंतु एखादा मोठा फटका, प्रत्येक धाव विजयाचा समेप घेऊन जाईल. त्या म्हणजे व्हॅन एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नानकर पीचे संघाच्या. प्रत्येक चेंडू फार महत्वाचा, प्रत्येक चेंडूला आता मात्र फार महत्व आलंय. प्रत्येक धाबेला आता मात्र फार महत्व इथे मात्र पाहायला मिळतोय. 4 चेंडू शिल्लक, 4 मध्ये विजयासाठी 7 धाबींची गरज. ओ अजून एक चांगला चेंडू पडला तर खाली राहिलाय. विकेट किपर बलवंत कडून चूक घडली. एक धाव कंप्लीट, दुरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होणार का? ओ माय गॉड, 2 धावा कंप्लीट. चुका घडतायत. पाटील डेव्हलपर्स बापगाव देवरुंग संघाच्या माध्यमातून धावा कुठल्या पद्धतीने आले ते महत्वाचं नाहीये. पंचांचा 22चा इशारा, जिथे बॉल डॉट होता तिथे विकेट किपरनं चूक केली, चुकीला माफी नाहीये आणि फलंदाजाने तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या. रिप्ले मध्ये पहा, विकेट किपर बलवंत दलवी चेंडू शोधत राहिला. शोधल्यानंतर चेंडूला मात्र डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न केला. तिथे चूक घडली शालिक कडून, कारण बॅकअप साठी कुठला बिल्डर नव्हता आणि त्याचमुळे 2 धावा जोडल्यानंतर आता समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये आता मात्र विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आला कुठे, महाराष्ट्र होता कुठे, महाराष्ट्र गेला कुठे. आता मात्र हे 3 चेंडू फार निर्णायक ठरणार आहेत. हा आय थिंक डॉट बॉल असतात तर किमान 3 मध्ये 7 ची गरज असते. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला महत्व नाहीये, जो जिता वो सिकंदर. 3 मध्ये 5 धावा होणार का? शालिक पुन्हा एकदा विनयच्या समोर, पुन्हा बॅटची कडा. हो पाहू शकाल, पुन्हा मिस फिल्डिंग. चेंडू चालला अगदी लॉक स्टॉपच्या दिशेने, बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी स्कोरर लेवल. लक फॅक्टर इज ऑन. विहान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नांदेड पीचे संघाच्या बाजूने जबरदस्त गोलंदाजी होती शालिक बोईरची. परंतु शालिकला हवी तशी मात्र आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाहीये आणि त्याचमुळे आता मात्र या ठिकाणी या चौकारासोबत धावांची बरोबरी पाहायला मिळाली आणि त्या विजयासाठी 2 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एका धाबीची गरज. शालिकनं कौतुकास्पद कामगिरी केली, परंतु कुठेतरी बलवंत दलवी याच्याकडून मात्र वारंवार चुका घडल्या गेल्या आणि त्याचमुळे आता मात्र संघ थोडासा मात्र बॅकफुटला पाहायला बोलतोय. सामना संपला नाहीये. 2 चेंडू शिल्लक, एका धाब्याची गरज. चेंडूला आफरी दिली, ऑन साइड टँकरचा प्रयत्न, सुनील पाटील पोहोचतो आणि अखेर फायनल मध्ये इंटर होणारा दुसरा संघ आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. विहान एंटरप्राइजेस